एनजीपी गोवा शक्तीपीठाचा तांत्रिक आणि व्यवहार्यता अहवाल तयार। फडणवीस, तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा। मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर बांधण्यात येणाऱ्या नागपूर गोवा द्रुतगती महामार्गाचा तांत्रिक आणि व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे काम भाजप शिवसेना सरकारने सुरू केले आहे। एकूण 760 किलोमीटर लांबीसह समृद्धीनंतरचा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा हरित क्षेत्र आणि प्रवेश नियंत्रित महामार्ग असेल, जो 701 किलोमीटर आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अर्थसंकल्पीय भाषणात नव्या विकासाची माहिती दिली। माहूर, तुळजापूर, कोल्हापूर आणि महालक्ष्मी, तुळजाभवानी, पत्रादेवी आणि इतर देवी मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या अंबेजोगाई यांसारख्या लोकप्रिय धार्मिक स्थळांना जोडणारा असल्याने नवीन एक्सप्रेसवेला शक्तीपीठ असे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यातील पवनार पासून सुरू होणारा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या 2 ज्योतिर्लिंगांसह नांदेड येथील गुरुद्वारा आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरालाही जोडेल। तसेच कारंजा लाड, अक्कलकोट, गंगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर आदी धार्मिक स्थळांना जोडले जाणार आहे। 86,300 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चासह 6 पदरी महामार्ग वर्धाच्या पवनारपासून सुरू होईल आणि गोव्यातील पेरनेम शहरातील पत्रादेवी येथे संपेल। ते मराठवाड्यातील 6 जिल्हे जोडणार असून त्यामुळे या भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे। त्यात हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव यांचा समावेश आहे। विदर्भात ते वर्धा आणि यवतमाळला जोडेल। पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातून ती जाते। जॉयशी बोलताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC चे अध्यक्ष राधेश्याम मोपलवार म्हणाले की तपशीलवार प्रकल्प अहवाल DPR तयार होत आहे। पूर्ण झाल्यानंतर दिल्ली, मुंबई आणि समृद्धी एक्सप्रेसवेसह हा भारतातील सर्वात लांब ग्रीनफील्ड प्रकल्पांपैकी एक असेल, ते म्हणाले। MSRDC अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन एक्सप्रेसवे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग कव्हर करेल, जे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाने जोडलेले नाही। त्यामुळे गोव्याहून नागपूर प्रवासासाठी लागणारा वेळ 21 तासांवरून केवळ 8 तासांपर्यंत कमी होईल, म्हणजेच 13 तासांची बचत होईल, असे ते म्हणाले। फडणवीस यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर 24 रोजी नागपूरमध्ये पहिल्यांदा नागपूर गोवा महामार्गाची घोषणा केली, जी टॉयद्वारे कव्हर केली गेली होती। तेव्हा त्यांनी सांगितले होते की महाराष्ट्रात 5000 किमीचा ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे बांधण्याचे त्यांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्दिष्ट आहे। शक्तीपीठाचे फायदे स्पष्ट करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की यामुळे केवळ विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळणार नाही, तर 2 शहरांमधील व्यापारालाही चालना मिळेल। MSRDCने संपूर्ण भागात झाडे झुडपे लावून हा हरित महामार्ग बनवण्याची योजना आखली आहे। प्रवाशांना गोव्याला जाण्यासाठी मुंबई किंवा पुण्यातील गर्दीच्या मार्गावरून प्रवास करण्याची गरज नाही। अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम तंत्रज्ञान EPC एक्सप्रेसवे बांधण्यासाठी वापरला जाईल, ज्यामुळे सुरक्षा, मर्यादा आणि कामगिरीची हमी मिळेल, ते म्हणाले। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।